कवितेला माझ्या 2017ला जे आमचं कार्यक्रम होता महसूल क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम यवतमाळला, तर देशमुख साहेबांनी कलेक्टर साहेबांनी या माझ्या कवितेला पहिला क्रमांक दिला. काय काय ही कवितेचे शीर्षक आहे काय आहे, लाल गुलाबी बोंडाळी. आणि या कवितेचे कवी आहेत शाहीर भारत. मी स्वरचित तुम्हाला आता कविता ऐकवणार आहोत. आणि आपले कृषी अधिकारी साहेब हे माझ्या कवितेवर एवढे खुश झाले. आताच्या कार्यक्रमामध्ये मला म्हणाले, बुवा तुम्ही आमच्या ऑफिसला चला आणि आम्हाला ऐकवा म्हणाले. काय का माझी कविता. अनेक संकटाला समोर जातो माझा बापच शेतकरीच का पडतो बळी. अनेक संकटाला समोर जातो माझा बापच शेतकरीच का पडतो बळी. आणि याच वर्षी का पडाव कापसावर बोंडाळी. रात्री शेतात खपला, रात्री शेतात खपला, इस्त्यावानी तपला, दवाखान्यात जायला घरात पैसा तरी कुठला. रात्री शेतात खपला, इस्त्यावानी तपला, दवाखान्यात जायला घरात पैसा तरी कुठला. यावर्षी शेतात पांढरं सोनं भरभरून पिकल, यावर्षी शेतात पांढरं सोनं भरभरून पिकल. त्यानंतर अटॅक सारखा झटकाच की दिला. या बीटी तंत्रज्ञानानं लावलं शेतकऱ्याला वनमाळी. आणि याच वर्षी का पडाव कापसावर बोंडाळी. अरे नको त्याचं कर्ज बाण शेतीसाठी काढलं, नको त्याचं कर्ज बाण शेतीसाठी काढलं. आणि घडायचं ते विपरीत घडलं. 2017 साल रावामा शेतकऱ्यासाठी गांडून निघालं. घरच्या कामानं शेताच्या वदवदीनं मायला फणफणून ताप येते. तिला कुठलं इंजेक्शन, तिला काची गोळी. आणि याच वर्षी का पडाव कापसावर बोंडाळी. बोंडाळीचा सर्वे करण्यासाठी तलाठी कोतवाल कृषी सहाय्यक अधिकारी यांचा तपास शेतात आला. बोंडाळीचा सर्वे करण्यासाठी तलाठी कृषी सहाय्यक अधिकारी कोतवाल यांचा तपास शेतात आला. त्याला पाहताच बाच्या हृदयाचा बाण फुटला, त्याला पाहताच बाच्या हृदयाचा बाण फुटला. साहेब यावर्षी कापसाने लई दगा दिला, काय मांडायचं ते मांडा एवढंच बोलला. 4 एकर घाटरासहित पलाटी उठून बाण तोडवली पायंदळी. आणि याच वर्षी का पडाव कापसावर बोंडाळी. आणि इतर पीक म्हणून शेतात ऊसही घेतला. अहो त्या पोशिंद्याला लोक मूर्खात काढतात हो. लावली की हळदच लावली म्हणतात, लावलं की सोयाबीनच लावलं म्हणतात, लावला की ऊसच लावला. याने इतर पीक काहीतरी घ्यावा. पहा त्या इतर पिकाचे कसे 3, 13, 9, 18 हे शासन वाजवते. इतर पीक म्हणून शेतात ऊसही घेतला. ऊस तोड कामगारांनी एकरी 10,000चा रट्टा दिला. अरे कसा शेतकरी जगल, केवढा गजब झाला. कारखाना गिळतो कुऱ्हाडी भामटा, कारखाना गिळतो कुऱ्हाडी, तेच पितो मळी. आणि याच वर्षी का पडाव या कापसावर बोंडाळी. आणि याच वर्षी का पडाव कापसावर बोंडाळी. कविता आवडली असेल तर